मी सतीश बोबडे, डिझेल मेकॅनिक इन्स्ट्रक्टर, ITI अमरावती. आज आपण बघणार आहे आपल्याला मल्टीमीटर कसं यूज करायचं आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मल्टीमीटर काय आहे हे तुम्हाला प्रथमतः माहीत असणं गरजेचं आहे. मल्टीमीटर असं एक डिव्हाइस आहे ज्यामध्ये आपल्याला व्होल्टेज पण मोजता येईल, रेजिस्टन्स पण मोजता येईल आणि करंट पण मोजता येईल. आणि हा इलेक्ट्रॉनिक्स आणि एक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे ज्यामध्ये हे सर्व प्रकारचे व्होल्टेज, रेजिस्टन्स आणि करंट मोजता येतात. यामध्ये कंटिन्युटीसुद्धा आपल्याला मोजता येते 2 पॉईंट्समधली. यामध्ये 2 प्रकारचे मल्टीमीटर आहे, एक ॲनालॉग मल्टीमीटर आणि दुसरं डिजिटल मल्टीमीटर. यामध्ये डिजिटल मल्टीमीटरमध्ये 2 येतात. एक स्विचवालं मॅन्युअली स्विच असतं ज्यामध्ये तुम्हाला रेंज सिलेक्ट करावं लागतं, आणि एक आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त व्होल्टेज, करंट हे दिलेले असतात आणि रेंज जी आहे ॲटोमॅटिकली सिलेक्ट होतं. मल्टीमीटरमध्ये आपल्याला दिसत आहे की ज्या प्रोब असतात, 2 प्रकारच्या प्रोब असतात. एक रेड कलरची प्रोब आहे, एक ब्लॅक कलरची प्रोब आहे. त्या रेड कलरचा प्रोब जो आहे त्याला पॉझिटिव्ह प्रोब म्हणतो, तो आपण पॉझिटिव्ह लीड म्हणतो. आणि हे रेजिस्टन्स, व्होल्टेज आणि ॲम्पियर वगैरे आहे हे मोजण्यासाठी पॉझिटिव्ह कनेक्शनसाठी वापरतात. आणि काळ्या कलरची प्रोब जी आहे ती निगेटिव्ह कनेक्शनसाठी वापरतात आणि कॉमनवर ती लावलेली असतं. यामध्ये प्रोबला तुम्हाला पकडायचं आणि टिप्स ज्या आहे टिप्सने तुम्हाला कनेक्शनच्या पॉईंटला लावून ते चेक करायचं आहे. मल्टीमीटरच्या यामध्ये जो भाग आहे यामध्ये डिजिटल डिस्प्ले आहे ज्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू शोज होईल. दुसरा आहे मीटर डायल आहे. मीटर डायलमध्ये तुम्हाला स्विच ऑन करता येईल, स्विच ऑफ करता येईल. नंतर पॅनल इंडिकेटर आहे. पॅनल इंडिकेटरवर सगळे रीडिंग्स दाखवलेले आहे. ओम्स, त्याचे वेगवेगळ्या रेंज दाखवले आहे. व्होल्टेज, ACचं व्होल्टेज आहे, DCचं व्होल्टेज आहे. त्यानंतर करंट, ॲम्पियर आहे त्याच्याबद्दल दाखवलेलं आहे. नंतरचा जो रेंज आहे, डॅशबोर्डवरचं पॅनल जे आहे ते प्रोब कनेक्शन्स, ज्यामध्ये तुम्हाला प्रोब्स कोणती कुठे लावायची, कोणतं मोजायचं आहे त्यानुसार तुम्हाला प्रोब लावायची आहे. ह्या सिम्बॉल दाखवलेले आहे. यामध्ये ACचा सिम्बॉल, आता त्यामध्ये वर जे व्होल्टेजच्या ठिकाणी जे सिम्बॉलिक दिलेलं आहे V, त्याच्यावर सिम्बॉल दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला ACचं व्होल्ट मोजायचं आहे की DCचं व्होल्ट मोजायचं आहे हे दाखवले. ओम्स मोजता येईल का, कंटिन्युटी मोजता येईल का, डायोड मोजता येईल का, अशा प्रकारचे सिम्बॉल दिलेले आहे जेणेकरून जे आपल्याला मोजायचं आहे त्या सिम्बॉलनुसार ते आपल्याला प्रोब लावायचे आहे. व्होल्टेज मोजताना यामध्ये बघा, व्होल्टेज काय आहे, युनिट ऑफ इलेक्ट्रिकल प्रेशर, म्हणजे व्होल्टेजचं जे प्रेशर असतं त्याचं जे युनिट आहे व्होल्ट्सनी दाखवलं आहे. 1 व्होल्ट जे प्रेशर आहे, डिफरन्स निडेड टू कॉज 1 अँपियर ऑफ करंट टू पास थ्रू 1 ओम्स ऑफ रेजिस्टन्स, म्हणजे एका ओम्सच्या रेजिस्टन्समधून 1 अँपियरचं करंट पास करण्यासाठी जे प्रेशर लागतं त्याला ते असतं व्होल्ट्स. व्होल्टेज 2 प्रकारामध्ये असतं. एक AC व्होल्ट असतं ज्याच्यात अल्टरनेटिंग करंट म्हणतो, आणि दुसरा आहे DC व्होल्ट, डायरेक्ट करंट. AC व्होल्ट हे 110 व्होल्ट AC जे आपण हाऊसहोल्डसाठी वापरतो ते आहे, आणि DC व्होल्ट जे आपलं डायरेक्ट करंट बॅटरी वगैरेसाठी असतं ते आहे. जेव्हा तुम्हाला प्रोब मीटरवरचं जे नॉब आहे, नॉब तुम्हाला जे वापरायचं आहे त्यानुसार ते तुम्हाला व्होल्टेज मोजायचं आहे की करंट मोजायचं आहे त्यानुसार त्या रेंजवर तुम्हाला ते ठेवायचं आहे. मॅन्युअलीमध्ये तुम्हाला सेट करायचं आहे. AC व्होल्ट असेल तर AC व्होल्टच्या ठिकाणी तुम्हाला 230, 500ची रेंज असेल किंवा 100ची रेंज असेल त्या मीटरनुसार त्यानुसार तुम्हाला ॲडजस्ट करायचे किती व्होल्टेज तुम्हाला मिनिमम मोजायचं आहे, मॅक्सिमम किती मोजायचं आहे. आणि DC व्होल्ट म्हणजे 20 व्होल्टवर ते दिलेलं राहील नॉब, त्यानुसार त्या ठिकाणी ते सेट करायचं आहे. व्होल्टेज मेजर करताना तुम्हाला इन सर्किट मोजावं लागेल. आता यामध्ये बघा, या सर्किटमध्ये रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये व्होल्टेज मोजायचं आहे, म्हणजे सर्किट चालू असताना तुम्हाला व्होल्टमीटर 2 प्रोब, निगेटिव्हचा एक साईडला आणि पॉझिटिव्हचा एक साईडला लावावं लागेल. यामध्ये बॅटरी आपण मोजत आहे. बॅटरीचा प्रोब जी आहे व्होल्टवर केली आहे DC व्होल्टला, नंतर पॉझिटिव्हला लावला आहे, निगेटिव्ह लीड जो निगेटिव्हला लावला आहे. रेजिस्टन्स आणि कंटिन्युटी मोजताना तुम्हाला काय काळजी घ्यावं लागेल, रेजिस्टन्सच्या सिम्बॉलवर तुम्हाला प्रोब जी आहे तुम्हाला घेऊन जावं लागेल.
आणि त्याच्या रेजिस्टन्स जे आहे ओम्समध्ये मोजतात. रेजिस्टन्स मोजताना तुम्हाला पॉवर सोर्स तो डिस्कनेक्ट करावा लागेल. डिस्कनेक्ट करून तुम्हाला तो कंपोनंट काढून नंतर मग तुम्हाला रेजिस्टन्स मोजावं लागेल. यामध्ये दाखवलं आहे रेजिस्टन्स मोजताना त्याचा कंपोनंट्स बाजूला घेऊन तुम्हाला रेजिस्टन्स मोजायचा आहे. कंटिन्युटी मोजताना दोन पॉईंटला चेक करायचं त्याची कंटिन्युटी आहे का. कंटिन्युटीसाठी तुम्हाला अक्रॉस द सर्किट चेक करावं लागेल कंटिन्युटी. रेजिस्टन्स मोजताना ह्यामध्ये पण रेजिस्टन्स दाखवलेला आहे कशा प्रकारे मोजायचं आहे. कंटिन्युटी मोजताना फ्यूज सर्किटमधला फ्यूज जर ब्लोन झालेला असेल, जळाला असेल, तर तुम्हाला 2 टर्मिनलला त्याचा एक पॉईंट आणि एक दुसरा पॉईंट दुसऱ्या टर्मिनलला लावायचा आणि त्याची कंटिन्युटी चेक करायची. करंट हे ॲम्पियरमध्ये मोजतात. करंट चेक करताना प्रथमतः आपल्याला काय करावं लागेल, पॉवर सोर्स डिस्कनेक्ट करावं लागेल. कंप्लीट सर्किट डिस्कनेक्ट करून प्लेस ए मल्टीमीटर आणि सिरीज सर्किट विथ सिरीज सर्किटमध्ये लावावं लागेल. नंतर मग पॉवर सोर्स रिकनेक्ट करावं लागेल आणि इग्निशन स्विच ऑन करावं लागेल. आता यामध्ये बघा करंट मोजताना कनेक्शन जे आहे सिरीज सर्किटमध्ये मोजायचं आहे. आता या व्होल्टेज या बॅटरीमधलं करंट किती फ्लो होऊन राहिलं या लाईट्सला हे चेक करण्यासाठी त्यांनी मल्टीमीटर लावलेलं आहे. प्रथमतः तुम्हाला प्रोब ही ॲम्पियर रेंजला घेऊन जायची आहे. ॲम्पियर रेंजला नेल्यानंतर सिरीजमध्ये तुम्हाला लावलेला आहे. एक प्रोब लावलेली आहे निगेटिव्हच्या एका बॅटरी टर्मिनलला आणि दुसरी जो आहे अगेन्स्ट लोड लावलेला आहे. म्हणजे लोडचा एक पॉईंट तुम्हाला बॅटरीला लावला आहे आणि दुसरा पॉईंट हा पॉझिटिव्ह टर्मिनलला लावलेला आहे. आणि या करंट यामधून किती फ्लो होतो हे आपल्याला मल्टीमीटरला दाखवतं. ते ओव्हरऑल तुम्हाला मल्टीमीटरमध्ये व्होल्टेज पण मोजता येतो, करंट पण मोजता येतो, रेजिस्टन्स पण मोजता येतो. त्याला म्हणतात मल्टीमीटर. अशा प्रकारे ह्या मल्टीमीटरचा उपयोग आपल्याला गाडीचे काम करण्याकरता, इलेक्ट्रिकल काम करण्याकरता, घरचे हाऊसहोल्डच्या इलेक्ट्रिकल कनेक्शनचे काम करण्याकरता अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला. आपले खूप धन्यवाद. थँक्यू.